बातमी येते सोलापूरमधनं। राज्यातल्या शैक्षणिक साहित्य विक्री संघटनेचा दुसरा व्यापारी मेळावा सोलापूरमध्ये पार पडला। खासगी शाळांमधनं होणाऱ्या शैक्षणिक साहित्य खरेदीला विरोध करण्यासाठी हा मेळावा होता। यामुळे ते राज्यातले शैक्षणिक साहित्य विक्रेते यामुळे अडचणीत आलेत आणि त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय। बघूया। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की चिल्ल्या पिल्ल्यांची शाळेत जायची लगबग सुरू होते। बाजारात येणारा नवदप्तर, नवी पुस्तकं, वह्यांच्या कोऱ्या पानांचा गंध याबाबत जसे विद्यार्थी उत्सुक असतात, तशीच स्पर्धा असते ती शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या कंपन्यांमध्ये। या निमित्ताने राज्यातल्या शैक्षणिक साहित्य विक्री संघटनेचा दुसरा मेळावा सोलापुरात पार पडला। चला पाहूया या मेळाव्यात नेमकं काय काय नवीन आलंय ते। पहिले जे कवर येत होते पहिले पेपरमध्ये येत होते, ते पेपरचे कवर मुलांचे 1 महिना 2 महिन्यानंतर ते फाटून जायचे। पण त्याच्याऐवजी आपण मार्केटमध्ये आपण असे कवर आणलेत की नॉन टेरेबल आहेत, ज्याचा कटिंगमध्ये प्रॉब्लेम होत नाही किंवा वर्षानुवर्षे कवरला काही होत नाही। जेव्हा आपण कवर घालतो त्याचं पावसापासूनही मुलांची पुस्तकं सेफ राहतात त्याच्यामध्ये, आणि एक वर्षभर तर क्वालिटीचा एवढाही बेनिफिट आहे की पूर्ण टिकून राहतात पुस्तकं। पूर्वी कसं साधं कर्कट घ्यायचं, पण आता आपण नवीन कन्सेप्ट ही आणली, म्हणजे कुणीही बनवलं नाही आतापर्यंत, कंपनीने आपल्या पहिल्यांदा बनवलं हे हा प्रॉडक्ट की मुलांना इझी होईल। डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे मुलं हे खास म्हणजे वापरासाठी बनवलंय। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर या व्यवसायात होणाऱ्या उलाढालीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। मात्र शाळांनी शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या सक्तीचा भुर्दंड पालकांसोबतच व्यापाऱ्यांनाही भोगावा लागतोय, ज्याचा फटका 2.5 लाख व्यापाऱ्यांना बसतोय। 6 जून 2004 ला शासनाने असे निकाल काढलेला आहे की शाळांमधून कोणत्याही प्रकारची विक्री होऊ शकत नाही, सक्ती होऊ शकत नाही, एखाद्या पर्टिक्युलर दुकानाचं नाव सुचवू शकत नाही, कॅम्पसमध्ये दुकान असता कामा नये। हे सगळे जेर असताना वारंवार प्रत्येक वर्षी शिक्षणाधिकारी परिपत्रक काढतात, पण याचं अंमलबजावणी कुठेही होत नाही। शिक्षण संस्था, शिक्षण चालक याला केराची टोपली दाखवतात आणि आज महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख व्यापाऱ्यांच्यावरती या मोठं संकट आलेलं आहे। आपल्या वहीवर आपल्या आवडत्या कार्टूनचं कव्हर किंवा मग रंगीबेरंगी फुलपाखरं असावीत असं मुलांना वाटतं। आवडत्या रंगांनी चित्रकलेच्या वहीत रंग भरावेत अशी ही इच्छा असते। मात्र शाळेच्या मनमानी पुढे बिचारी मुलंही हतबल असतात। शाळेमध्ये सक्ती केल्यामुळं बाहेर जे शैक्षणिक साहित्य मिळतं आणि शाळेमध्ये जे दिलं जातं, एकतर शाळेमध्ये कुठल्याही स्वरूपाचा हिशोब दिला जात नाही त्यावरती, आणि त्यांनी ज्या प्रकाशनाची पुस्तकं लावतील किंवा वह्या लावतील ते म्हणजे पालकांना मान्य नसताना सुद्धा त्या गोष्टी घ्याव्या लागतात त्यांना, आणि त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये मार्केटमध्ये जर मिळत असेल तर त्या क्वालिटीचं मटेरियल त्यांनी देत नाहीत शाळेमध्ये, म्हणजे पर्पजली त्या पालकावरती लादलं जातं ते ओझं। शाळांच्या मुजोरीमुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा जीव गुदमरायला लागलाय। त्यामुळे आवडीचं साहित्य वापरण्याच्या बाबतीत असणाऱ्या मुलांच्या स्वातंत्र्यावर आपण गदा तर आणत नाही आहोत ना, याचाही विचार व्हायला हवा। शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।